नमस्कार प्रेक्षकांनो, तर पारू या मालिकेत आपल्याला लवकरच ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। चक्क अहिल्यादेवी दिशाला पारूची माफी मागायला सांगणार आहे। आता आपल्याला तर माहितीच आहे की पारूकडून अंगठी हरवलेली आहे आणि ती अंगठी सगळेजण शोधत असतात। ती हे सगळं आदित्यला सांगते। त्यावेळेस आदित्य म्हणतो की अंगठी तर इथूनच गेली आहे ना, मग ती इथेच कुठेतरी असेल, आपण सगळे शोधूयात, अंगठी नक्की सापडेल। आणि ऐन वेळेला आदित्य ती अंगठी घेऊन येतो। आता साखरपुड्याचे विधी सुरू होणार असतात। प्रीतम आणि दिशा दोघेही कपडे बदलून येतात आणि साखरपुड्यासाठी तयार असतात। इकडे आता दिशाची आई मीरा गुरुजींना म्हणते की गुरुजी, आता आपण साखरपुड्याचे विधी चालू करूयात का? त्यावर गुरुजी हो म्हणतात। पण अहिल्यादेवी म्हणते की थांबा गुरुजी, त्याआधी दिशा, तू आधी पारूची माफी माग। आता अहिल्यादेवीने सांगितलंय म्हणल्यावर दिशाला तर माफी मागावीच लागणार, जरी तिच्या मनात ते नसेल तरीही। मग अहिल्याच्या सांगण्याप्रमाणे दिशा देखील पारूची माफी मागते। तिला ती म्हणते की आय एम सॉरी पारू, मी तुला असं बोलायला नव्हतं पाहिजे, रागाच्या भरात मी तुला नाही ते बोलून गेले। आणि पारूसुद्धा तिला माफ करते। असंही पारू माफ करणारच, पारूकडे दुसरं काय ऑप्शन आहे? आणि ती तर सिरियलची हिरोईन आहे, तिला तर सगळ्यांना माफ करावंच लागणार। आणि दिशाने पारूची माफी मागितल्यानंतर साखरपुड्याचे विधी चालू होतात। अंगठी घालण्याचा कार्यक्रमही पार पडतो आणि दिशा आणि प्रीतमचा साखरपुडा होतो। पण तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, नक्की कशासाठी अहिल्याने पारूची माफी मागायला सांगितली असेल? नक्कीच अंगठीच्या प्रकरणावरून दिशा पारूला खूप काहीतरी बोललेली असणार आहे, तिच्यावर चोरीचा आळ घेतलेला असणार आहे। तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।